श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसांची मंडल सेवा हे बरेच ताई व दादा करत आहेत आणि बऱ्याच जणांना करण्याची इच्छा आहे। बऱ्याच जणांना असं आहे की 21 दिवसांची ही सेवा आम्ही करू शकत नाही, तर आम्हाला 3 दिवसांची करायची आहे, ती करू शकतो का? तर 3 दिवसांची काही जण करतायत किंवा काही जणांना करण्याची इच्छा आहे। पण एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मध्यरात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे। आम्हाला करण्याची तर इच्छा आहे, पण मध्यरात्री 12 वाजताच करावी का? आम्हाला तेव्हा शक्य नाही, मग आम्ही ही सेवा करायची नाही का? तर बघा, शेवटी आपला भाव महत्वाचा आहे। खऱ्या अर्थाने ही जी सेवा आहे ती मध्यरात्री 12 वाजताच करण्याची पद्धत आहे। पण तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे आणि मध्यरात्री शक्य नाहीये, तर बघा, काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं। त्यामुळे दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता, काहीही हरकत नाही। भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, त्यांची उपासना करण्यासाठी कोणताही काळ नाही किंवा कोणतीही वेळ नाही। जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल, जेव्हा आपला भाव असेल, जेव्हा आपली पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये असेल, आपल्या व्हायब्रेशन्स हाय असतील, त्या प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं नामस्मरण असेल, सेवा असेल, उपासना असेल, ती करू शकतो। पण ही जी सेवा आहे 21 दिवसांची, ती करण्याची जी पद्धत आहे ती मध्यरात्री 12 वाजता आहे। पण तुम्हाला शक्य नाही, दिवसभरामध्ये तुम्ही करा, काहीही हरकत नाही। शेवटी आपला भाव महत्वाचा आहे। मग दिवसभरामध्ये ही सेवा करायची आहे, मग योग्य वेळ कोणती आहे, कोणत्या वेळेला आम्ही ही सेवा करू शकतो? तर बघा, सगळ्यात योग्य वेळ किंवा आपण जे म्हणू शकतो सगळ्यात चांगली वेळ तर सकाळी 8च्या अगोदर। त्यावेळेला काय असतं, आजूबाजूला वातावरण शांत असतं, सकाळची सात्विक वेळ असते, आपल्या मनामध्ये खूप सारे विचार नसतात, विचारांची जत्रा नसते, मन प्रसन्न असतं, एकाग्र होऊ शकतं। त्यामुळे त्या वेळेमध्ये जर आपण ही सेवा केली तर खूप उत्तम राहील। आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की या वेळेमध्ये शक्य नाही, तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ आहे, ज्या वेळेला आपण म्हणतो की 6:30 ते 7:30 माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल, काहीही हरकत नाही। या दोन्ही वेळेला शक्य नसेल, मध्यरात्री 12 वाजता शक्य नसेल, तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा। शेवटी तुमचं आणि त्या भगवंताचं कनेक्शन होणं महत्वाचं आहे। मग मी केली तर काही होणार का, तसं होणार का, असं अजिबात नाही। आपला भाव महत्वाचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे मध्यरात्री 12 वाजता आम्ही ही सेवा करत आहोत, तर मग स्नान करणं गरजेचंच आहे का? फक्त आम्ही कपडे वगैरे स्वच्छ घातले, हातपाय धुतले आणि मग आम्ही ही सेवा करू नाही शकत का? तर बघा, शुचिर्भूत होऊन जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा दिवसभरातील जी निगेटिव्हिटी आहे, आपण बाहेर गेलेलो, इकडे गेलेलो, कोणाबद्दल वाईट बोललेलो, कोणाचं वाईट ऐकलेलो, जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपल्या शरीरासोबत आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते। जी ही काही निगेटिव्हिटी आहे ती पाण्याद्वारे निघून जाते। त्यामुळे आपण शरीरासोबतच मनाने सुद्धा शुद्ध होतो आणि या सेवेमध्ये आपलं मन एकाग्र होऊ शकतं, लागू शकतो। त्यासाठी आपल्याला स्नान करून ही सेवा करायची आहे। पण फक्त स्नान करणं शक्य नाही म्हणून तुम्ही जर ही सेवा करणार नसाल तर हे चुकीचं आहे। ठीक आहे, तुम्ही स्नान वगैरे करू नका, स्वच्छ कपडे घाला, हातपाय धुवा, चूळ भरा आणि सेवेला बसा, चालेल। इथे पण काय, शेवटी भाव महत्वाचा आहे। कोणताही नियम आपण सेवा करू नये यासाठी नाहीये, आपण त्या नियमांना न घाबरता सेवा करावी व त्या भगवंताशी कनेक्ट व्हावं यासाठी आहेत। नियमांना घाबरून कधीही आपली सेवा करणं सोडायचं नाही किंवा मागे हटायचं नाही। आपला भाव त्या भगवंताला तुम्ही माफी मागा, सांगा की माझं असं आहे, मी हे करू शकत नाही, पण मी जी ही सेवा केली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे, माझ्या या सेवेचा स्वीकार करा। 100% तुम्हाला प्रचिती येईल। पुढचं म्हणजे, ही मी 21 दिवसांची सेवा केली ताई, मला काहीच अनुभव आला नाही, मी 3 दिवसांची सेवा केली, मला काहीच अनुभव आला नाही, अशा बऱ्याचशा कमेंट्स आहेत। तर बघा, सर्वात अगोदर आपण सगळीकडे हे ऐकलेलं आहे किंवा ऐकतो की ही सेवा केली की भगवंताचं आपल्याला दर्शन होतं, साक्षात तिरुपती बालाजी आपल्याला दर्शन देतात। तर बघा, सर्वात अगोदर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण एवढे पुण्यवान नाहीत की आपण त्या भगवंताला समोर बघू, आणि आपण आपले डोळे एवढे हे नाहीत की त्यांना आपण समोर साक्षात बघू शकू। ह्या रियालिटीला ऍक्सेप्ट केलं पाहिजे। कुठेतरी डोक्यामध्ये ही गोष्ट ठेवा। ही गोष्ट वेगळी आहे की तुम्हाला भाव होईल, कोणत्या तरी भावामध्ये एक हवेची झुळूक असेल किंवा एक सुगंधित असा सुगंध की तुमचं मन प्रसन्न होणं, की तुम्हाला एक प्रकारचा भास की एक प्रोटेक्शन आहे माझ्या आजूबाजूला, किंवा असं काहीतरी तुम्हाला
तुम्हाला भावामध्ये दर्शन होऊ शकतो, पण ते समोर प्रकट होतील, मला दिसतील, हे म्हणजे कुठेतरी आपलं स्वतःलाच आपण या गोष्टीचा विचार करायला हवा, ही गोष्ट. आणि पुढची म्हणजे की मला काहीच फायदा झाला नाही, मी संकल्प केला, मी असं केलं, मी ही सेवा केली, तर सर्वात अगोदर ती काही कोणती मशीन नाहीये की आपण त्यामध्ये कार्ड टाकलं आणि पैसे बाहेर येणार. आपण संकल्प केला, हे असं मला द्या भगवंता, 21 दिवस सेवा केली आणि माझी इच्छा पूर्ण झाणार. सगळ्यात अगोदर त्या सेवेमध्ये आपला भाव नसतो. ज्या वेळेला तुम्ही सेवा करतात, तुम्ही म्हणता की माझी इच्छा पूर्ण झाली नाही, तर ते सेवा करत असताना तो जो कालावधी असतो, तुम्ही कनेक्ट नसता, तुम्ही सेवा करत नसता. तुमच्या मनामध्ये काय आहे की माझी ही इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून मी सेवा करत आहे. तुम्ही एकाग्र आहात का? नाही. तुमच्या त्या तोंडाने तर तुम्ही म्हणताय, पण तुमच्या मनात काय, माझी इच्छा पूर्ण होणार आहे, माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. आज झाली का? आज किती दिवस झाले? अरे अजून नाही झाली, मग आता माझे किती दिवस राहिले? हे सगळे आतून तुमच्या डोक्यात विचार. तोंडाने तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणताय, पण मनामध्ये काय दुसरे विचार. म्हणजे सेवेमध्ये तुम्ही एकाग्रच नाही आहात, तुम्ही कनेक्टच होत नाही आहात आणि तुम्ही अपेक्षा काय ठेवताय की माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हे कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या. ज्या वेळेला आपलं अंतःकरणापासून आपण हाक मारतो, 24 तास भगवंताची सेवा केली म्हणजे मी खूप मोठा सेवेकरी आहे, मला देव प्रसन्न होणार का? अजिबात नाही. बघा, 24 तास सेवा केली आणि तुमचा भावच नसेल, तुमचं मनच नसेल, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. पण दिवसभरामध्ये अगदी चालता फिरता कुठे तुम्ही एक वेळा त्या भगवंताचं नाव घ्या आणि ते अगदी अंतःकरणापासून घ्या की ते डायरेक्ट त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. तर तो सेवेकरी खरा सेवेकरी, आणि त्याला स्वामींची जी कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, ती प्राप्त होते. कारण का? त्याच्या एक वेळेच्या नावामध्ये तो भाव होता, ती श्रद्धा होती, तो विश्वास होता, ती भगवंताप्रती तळमळ होती यासाठी. त्यामुळे एक वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल, पण ते अंतःकरणापासून म्हणा. आता बऱ्याच जणांना हे माहित नाही की मंडल म्हणजे काय. मंडल म्हणजे काय? 21 दिवसांपर्यंत व्यंकटेश स्तोत्र मध्यरात्री 12 वाजता एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता 21 वेळा पठण करणं, याला म्हटलं जातं व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडल. 21 दिवस रोज अशा पद्धतीने करायचं, म्हणजे 21 दिवस आपले हे 21 व्यंकटेश स्तोत्राचे 21 मंडल झाले. रोज एक मंडल याप्रमाणे रोज आपण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं, एका जागेवर बसून कोणाशी न बोलता किंवा जागेवरून न उठता. आता व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हणावं की संस्कृत म्हणावं? आता आम्ही तर बघा, आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण, बऱ्याच जणांनी मराठीमध्ये पण सेवा केलेली आहे, संस्कृतमध्ये पण केलेली आहे, कारण आमचं कुलदैवतच तिरुपती बालाजी आहे. बरेच जण मराठी म्हणतात, बरेच जण संस्कृत म्हणतात. दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे. मला मध्ये एक कमेंट आली होती की ताई कोणतं प्रभावशाली आहे? दोन्ही व्यंकटेश स्तोत्र तेवढेच प्रभावशाली आहेत. फक्त मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 15 ओव्यांचं आहे. दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं, ज्याचे उच्चार तुमचे स्पष्ट आहेत, ते व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की नियम नियम नियम. ताई हा नियम, तो नियम, असं हे पाळणं गरजेचं आहे का? ते चुकलं, हे झालं. तर बघा, नियम हे आपल्या सेवेसाठी आहेत, आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत. आणि एखादा नियम इकडे तिकडे झाला तर मी काय किंवा जे कोणी सांगत आहेत ते काही करू शकणार आहेत का? अजिबात नाही. एखादा नियम आपल्याकडून पाळणं नाही झाला किंवा ते शक्य नाही झालं, त्या भगवंताला माफी मागा, ते आपल्याला जे काही आहे ते करणार आहेत. तुम्ही आम्ही असं कोणीच नाही. आणि बघा, जेव्हा आपण चुकून एखादं जर नियमाचं पालन झालं नाही किंवा चुकून एखादी चूक झाली आणि ते आपल्याला गिल्ट झालं, त्याचा आपल्याला पश्चाताप झाला, तर ती चूक नसते. पश्चाताप होऊन सुद्धा परत परत ती आपण चूक करणं ही चूक असते. त्यामुळे एखाद्या वेळेस काहीतरी चूक झाली आणि आपण त्याचा पश्चाताप केला, भगवंताजवळ माफी मागितली, विसरून जा. अजून श्रद्धेने, विश्वासाने परत सेवा करा, नक्कीच भगवंताची कृपा आपल्यावर होणार आहे. आता 21 दिवसांमध्ये नियमांचं पालन काय करायचं आहे? ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये. त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर परान्न घेऊ नका. पण ऑफिसला जाताय, इकडे जाताय, तिकडे जाताय, कधी
कधीतरी घेतलं तर काही हरकत नाही। त्यानंतर जे आहे ते म्हणजे आम्हाला अचानक गावाला वगैरे जावं लागलं तर कसं करायचं, तर बघा शक्यतो गावाला जायचं नाही, पण जावंच लागलं तर काय करायचं, जिथे कुठे आहात तिथे मध्यरात्री आपण ही सेवा करायची, खंड पडू द्यायचा नाही। पिरियड्स आले तर आपल्या घरातील इतर मंडळी असतील त्यांना सेवा कंटिन्यू ठेवायला लावायची, घरामध्ये कोणी नसेल तर स्टॉप करायचं, पिरियड संपल्यानंतर पुढे कंटिन्यू करायची। सुतक असेल तर सेवा स्टॉपच करावी लागेल, करता येणार नाही, आणि सुतक संपल्यानंतर परत आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। ही सेवा जी आहे याच्यासाठी कोणतीही मांडणी करण्याची आवश्यकता नाही। देवघरासमोर बसायचं, देवाजवळ दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसन टाकून बसायचं आणि हात जोडून आपण ही जी सेवा आहे ती करायची आहे। तर बऱ्याच जणांचं आहे की निळेच कपडे घालावेत, निळेच आसन घ्यावे, तर बघा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता। आता आमचं कुलदैवत ते आहे म्हणून आमच्याकडे आहे, पण तुम्ही निळे कपडे जर नाही घातले तर तुमची सेवा भगवंतापर्यंत पोहोचणार नाही का? अजिबात असं नाही। शेवटी भाव महत्वाचा आहे। जे आसन आहे ते घ्या, जे आपल्याकडे स्वच्छ कपडे आहेत ते घाला आणि अगदी मनापासून सेवा करा। बघा तुमच्यावर भगवंताची कृपा ही होणारच आहे। श्री स्वामी समर्थ।